आपली साधना दुसऱ्याला सांगायची नाही. परमार्थ प्रगट नाही करायचा. याचं कारण सांगतो. पुण्य प्रगट केलं की ते संपत. तुम्ही म्हणाल असं कसं संपेल? कर्म फळ दिल्याच्या शिवाय शांत राहत नाही हा जर सिद्धांत आहे तर आमचं पुण्य कसं काय संपेल ते समजून घ्या. तुम्ही लोकांना सांगितलं ना मी काशीला गेलो. जरी तुम्ही म्हणजे काशी केलेली नाही सांगत पण काशीला आता हे जरी तुम्ही सांगितलं सगळ्यांना तर काय होतं? तुमचं काशीला गेल्याचं पुण्य संपलं. आता काही नाही शिल्लक राहिलं. का बरं? तुम्हाला त्याचं फळ मिळालं. काय मिळालं? लोक म्हणतात होय काम काशीला जाऊन आला ना म्हणजे तुमचं काय झालं? समाजामध्ये कौतुक झालं. तुम्हाला त्याची प्रतिष्ठा मिळाली. तुम्ही काशीला गेले म्हणून तुमचा सन्मान झाला. 10-5 आजूबाजूची वाडी वस्तीतली मळ्यातली तुम्हाला जाऊन आल्यानंतर पाहिलं तुमच्या दिला ना तुम्हाला बहुमान दिला. म्हणजे तुम्ही काशीला जाण्याचं जे काय कर्म केलं त्याचं फळ आता तुम्हाला मिळालं. म्हणून पुण्य जे आहे ना ते झाकून ठेवायचं आणि पाप जे आहे ते काय करायचं? प्रगट करायचं. मी सांगतोय कोणाला? जे टाक भरीत्यात मालाचं. पण असं 1 नंबर वरती सगळा माल 1 नंबर, खाली सगळा माल 1 नंबर आणि मधी जीवनात काय आहे वेगळं? चांगलं केलेलं ओरडून आपण लोकांना सांगतो आणि वाईट केलेलं झाकून ठेवतो. संत म्हणाले तसं करू नका. वाईट प्रगट करा, संपून टाका त्याचे फळं आणि चांगलं जे आहे ना ते सगळं काय करा? झाकून टाका. तुम्ही पेरता बाबारीनं मागे काय धरता? बरोबर आहे ना? ते काय करतो पेरलेलं? आणि सांगू का तुम्हाला तेवढंच उगवतं. आता काय बोलू याच्यापेक्षा जास्त? तर इतकं तर समजावं तुम्हाला. त्याच्यानं तेवढंच उगवतं. जे झाकलं जे उघडं राहिलं ते उगवत नाही. आता हा तुमच्या जीवनातला दाखला आहे. परमार्थाचं सुद्धा असंच आहे. ही शुद्ध कर्माची बीज तुम्ही झाकली तर उगवतील, तर त्याला अंकुर येईल. तुम्ही झाकू नाही शकलात, व्यर्थ गेलं म्हणून समजा. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आणि सांगू तुम्हाला, ज्याला पोटभर खायचंय ना, पोटभर खायचं त्याच्यासाठीचा व्यवहार असा आहे, त्याच्या पोटात जागा असली पाहिजे. बरोबर आहे ना? जर तुम्हाला एखाद्याला जेवूच घालायचंय तर तो कधी खाईल? त्याच्या पोटात जागा हवी ना. त्यांनी जर आधीच माया रूपी पदार्थांनी जर पोट भरली असतील, त्यांनी जर आधीच गाठे खाऊन पोट भरली असतील, तर आता देव जरी देणारा असला तर हे कसं काय खातील? नाही ना, आता येणार नाही. मग त्याच्यासाठी काय राहावं लागेल? रिकामं राहावं लागेल. म्हणून 4थ्या चरणामध्ये तुकोबरायांनी आग्रह थांबा महाराज. 4थ्या चरणामध्ये तुकोबरायांनी आग्रह केला, तुमची चाल माझ्या मुलांनी गायली म्हणून भैरवी म्हणण्यासाठी मी तुम्हाला जागा ठेवली. म्हण